अनायाच्या पुस्तकातनं भरपूर आपल्याला माफ करा, मी अनायाला हात मारत होतो इथं बसवण्यासाठी. आय एम व्हेरी सॉरी. योनाच्या पुस्तकातनं आपल्याला भरपूर शिकायला मिळतं आणि या पुस्तकात जे काही धडे आज आपण बघणार आहोत, ज्या काही गोष्टी आपण शिकत आहोत, ह्या आपण बघणार आहोत. पण तुम्ही घरी ही वचनं वाचल्यानंतर तुमच्या सुद्धा निदर्शनास पुष्कळशा गोष्टी येतील की ज्या तुम्हाला तुमच्या आध्यात्मिक जीवनासाठी नक्कीच फायद्याच्या होतील. पहिली गोष्ट या पुस्तकातून आपण शिकतो की देवाला दुष्टाईचा, वाईटाचा आणि देवाची अवज्ञा करण्याचे जे सर्व प्रकार आहेत, ह्या गोष्टी त्याला आवडत नाही. ह्या सर्व गोष्टी त्याच्या इच्छेच्या विरुद्ध आहेत. निनवे शहराकडे जर आपण बघितलं तर या सर्व गोष्टी त्या निनवे शहरामध्ये होत्या. सर्व प्रकारची दुष्टाई होती. इतकंच केवळ नव्हे तर असं एन्शियंट असेरियन मध्ये असं लिखाण केलेलं आहे, असिरिया, की ते त्यांचे जे दुष्कृत्य होते, त्यांचे जे भयंकर कृत्य होते आणि त्यांना जे काही जी सत्ता होती, या सर्व गोष्टीविषयी फार अभिमान वाटायचा. म्हणजे चांगल्या गोष्टीसाठी नाही, पण वाईट गोष्टीसाठी त्यांना अभिमान वाटायचा आणि देवाला ह्या गोष्टी आवडत नाहीत. पण देवाच्या विरुद्ध पाप करणं म्हणजेच त्याची अवज्ञा करणं, आज्ञाभंग करणं, याला पवित्र शास्त्रात पाप म्हणतात. पाप म्हणजे काही एक विशिष्ट प्रकारचं पाप नाही आहे, पण देवाच्या आज्ञेच्या विरुद्ध किंवा देवाच्या इच्छेच्या वाद. देव जो अपेक्षित करतो ते करणं, ते न करणं, आणि जे अपेक्षित करत नाही तेच नेमकं आपल्या हातून घडतं. या सर्व गोष्टीचा एक शब्द आहे आणि तो म्हणजे पाप. आणि या शहराला, योनाला देवाने यासाठी पाठवलं की या दुष्कृत्याचा, त्यांच्या वाईट वागणुकीचा पूर्ण उपक्रम होता. त्या उपक्रमाच्या विरुद्ध देवाचा संदेश द्या, तारणाचा संदेश द्या. देवाची इच्छा होती की यांचा नाश होऊ नये, पण त्यांचं तारण व्हावं. दुसरी गोष्ट आपण या पुस्तकामध्ये बघतो की देवाने जे आपल्याला दिलेलं आहे, जे दान दिलेले आहेत, basically God has given us our life and God has given us talents. देवाने आपल्याला हे जीवन दिलेलं आहे आणि त्याबरोबर त्याने आपल्याला विविध प्रकारची दान दिली आहेत. आणि ही दान पवित्र शास्त्रात नवीन करारामध्ये रोमकराच्या पत्रामध्ये सांगितलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारची दान देवाने आपल्याला दिलेली आहेत. आणि देवाची अशी इच्छा आहे की आपलं जीवन आणि त्याने दिलेली दान याचा उपयोग देवाच्या कार्यासाठी आपण करावा, ही त्याची इच्छा आहे. दोन गोष्टी आपण यातून शिकत आहोत की आपलं जीवन आणि देवाने दिलेले आपल्याला दान, देवाने आपल्याला जे कार्य दिलेले आहे ते पूर्ण करण्यासाठी आपण ते वापरावं. योनाने काय केलं? योनाने, देवाने त्याला स्पष्ट आज्ञा दिली होती की निनवे शहरामध्ये जाऊन तू सुवार्ता सांग म्हणून, पण तो पळून गेला. देवाची आज्ञा त्याने मान्य केली नाही आणि तो पळून गेला. आणि त्याची अशी इच्छा नव्हती की हे जे लोक होते निनवेचे, जे यहुदी लोकांच्या, इस्रायल लोकांच्या विरुद्ध होते, त्यांचे एनिमी होते, त्यांच्यावर देवाने दया करावी म्हणून त्याची इच्छा नव्हती. He had a bad or wrong attitude looking at God's command, the mission that he had been given to him. It was given to him, and also he had a wrong attitude towards the kind of a mission that God has given to him. आणि निनवेचे लोक हे जे अतिशय दुष्कृत्य करणारे होते, त्यांच्याकडे जाऊन त्यांना सुवार्ता सांगणं ही फार कठीण गोष्ट होती, म्हणून तो पळून गेला. पण देवाची अशी इच्छा आहे की आपलं जीवन आणि देवाने दिलेले
कार्य पूर्ण करण्यासाठी जी टॅलेंट्स त्याने दान आपल्याला दिली आहे ती त्याचा वापर करून आपण देवाचं कार्य करायला पाहिजे. आणि मग आपल्याला हे पण माहित आहे की तिसरी गोष्ट आपण बघतो, देवापासून पळून जाणं. हे काही आपली इच्छा पूर्ण करणं आणि देवापासून दूर जाणं, पळून जाणं, ही पळवाट काही उत्तर नाही देवाने दिलेल्या आज्ञेच्या बाबतीत. देवाने आज्ञा दिली त्याच्यापासून आपण पळून जाऊ शकत नाही आणि आपण त्याच्यापासून लपू सुद्धा शकत नाही. आपल्याला कुठलीही पळवाट राहत नाही. स्तोत्र करताना म्हटलेलं आहे की तुझ्या समक्षतेपासून मी कुठून पळून जावं. वर आकाशात नाही, पृथ्वीवर नाही आणि खाली पाताळात कुठेही मी समुद्राच्या तळाशी जरी गेलो त्या ठिकाणी तू आहे असं म्हटलं. तेव्हा देवापासून लपणं आणि पळून जाणं हा मुळीच पर्याय आहे आणि तसं करणं तर माणसाला शक्य नाही. आपण देवापासून काही लपू शकत नाही. देव सर्वज्ञ आणि सर्व साक्षी देव आहे आणि म्हणून आपण देवापासून पळून जाणं हे शक्य नाही. कुठेही गेलो तर देव आपल्याला पकडून आणेल. मग ते माशाच्या पोटात असो, की समुद्राच्या खाली असो, की कुठल्या दुसऱ्या शहराला आपण जावं, हे शक्य नाही. जे वादळ आलेलं आहे, चौथी गोष्ट आपण शिकतो, जे वादळ समुद्रावरती आलं, हे वादळ देवाचं प्रेम प्रगट करण्यासाठी उपयोगी ठरलं. हे वादळ ही देवाच्या प्रेमाची साक्ष देण्याची एक संधी होती. आपल्या जीवनावर बरेच प्रकारचे वादळ येतात आणि सर्वात मोठं वादळ म्हणजे इल हेल्थचं वादळ आपल्या जीवनामध्ये असतं. पण आपल्याला साक्ष देण्यासाठी ही आपल्याला खूप मदत होते. वादळ सुटलं आणि मग त्याच्यामुळे हे सर्व क्रूर, सर्व खलाशी घाबरले आणि आपल्याला माहित आहे की योनाने एक खरी गोष्ट केली. या वादळामध्ये सुद्धा त्याने साक्ष दिली. त्याने काय सांगितलं, जेव्हा सर्व लोक घाबरले, बिथरले, खलाशी वगैरे, आणि ते विचार करायला लागले की आता कोणामुळे आपल्याला हे संकट आलेलं आहे. चिठ्ठ्या टाकल्या, याचं नाव आलं, त्याने कबूल केलं मी देवाच्या विरुद्ध वागत आहे म्हणून. आणि त्याने देवाविषयीची साक्ष दिली त्या वादळामध्ये, त्या संकटामध्ये. त्याची चिठ्ठी निघालेली, त्याने सांगितले मला फेकून द्या म्हणून समुद्रामध्ये. आणि समुद्रामध्ये फेकून दिल्यानंतर अर्थातच त्याचे प्राण तर वाचलेत, पण योनाचे सुद्धा प्राण वाचले. वाईटातून चांगलं निष्पन्न झालं आणि देवाचा हात त्याच्यावरती, क्रूवरती आणि संपूर्ण निसर्गाच्या शक्तींवरती होता. हे यावरून आपल्याला स्पष्ट दिसतंय. आपल्याला वाईट प्रसंग आपल्यावर येतात. कोणालाही वाटणार नाही की आपल्या जीवनामध्ये वादळ उठावे, वाईट प्रसंग यावे. पण जेव्हा केव्हा हे येतात तेव्हा साक्ष देण्यासाठी आपल्याला खूप संधी मिळते. देव कृपाळू आहे, देव क्षमा करणारा देव आहे, देव तारण करणारा देव आहे, देव रोगमुक्त करणारा देव आहे. ही साक्ष आपण इतरांना सांगू शकतो. पुष्कळ आपण जे करतो त्याच्यामुळे इतर लोकांना एकतर त्रास होतो किंवा लोकांना आशीर्वाद मिळतो. Whatever we do by way of actions will either cause other people trouble or sometimes it may bring blessings to others. तुमची वागणूक इतरांना एकतर त्रास देईल, त्यांच्या जीवनामध्ये वादळ उठू शकेल, किंवा इतरांना तुमच्या जीवनाच्यामुळे, आपल्या जीवनाच्यामुळे आशीर्वाद मिळू शकेल. आपल्याला माहित आहे की योना हे एकमेव कारण होतं वादळ उठण्याचं, पण त्याच्या जीवनाच्यामुळे इतरांना आशीर्वाद मिळायच्या ऐवजी त्याने देवाची आज्ञा न मानल्यामुळे इतरांवरती सुद्धा, त्याच्यावर तरी आला पण त्याच्यामुळे इतरांवर सुद्धा संकट आलं. याच्यावर पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला खूप उदाहरणं आहेत आणि विशेषतः योसेफाचं उदाहरण आपल्याला माहित आहे.
ज्याला त्याच्या भावांनी त्याचा राग केल्यामुळे तो त्यांना आवडत नव्हता, म्हणून बापाचं प्रेम त्याच्यावर अधिक आहे असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणून तो जेव्हा भाकरी घेऊन आला त्यांच्यासाठी, तेव्हा भावांनी त्या भाकरी तर घेतल्यात, पण त्याला मारून टाकण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शेवटी त्याला खड्ड्यात टाकलं, शेवटी प्रवाशांना विकून टाकलं. पण या वाईट परिस्थितीतनं खूप चांगलं निष्पन्न झालं त्याच्यासाठी. आणि राजाच्या खालोखाल इजिप्तमध्ये त्याला स्थान मिळालं. त्या ठिकाणी त्याला संकटांना तोंड द्यावं लागलं, पण देवाने त्याची मान उंच केली. त्याला सर्वात मोठा अधिकार राजाच्या खालोखाल त्याला दिला. आणि त्यामुळे त्याला आणि त्याच्यामुळे त्याच्या घराण्याला, आणि इतकंच केवळ नव्हे तर संपूर्ण देशाला दुष्काळामध्ये सुद्धा आशीर्वादाचे, सुखाचे आणि शांतीचे दिवस लागले. आपण आपलं देवाची आज्ञा पाळून आपल्याद्वारे इतरांना आशीर्वाद देऊ शकतो. इतरांना आशीर्वाद आपल्यामुळे मिळू शकतो. 6वी गोष्ट आपण अशी ही पण शिकतो की देव पश्चाताप करणाऱ्या प्रत्येक अपराधाला क्षमा करण्यास तयार आहे. God is willing to forgive every person who repents. माशाच्या पोटामध्ये असताना याने एक अतिशय सत्करित अंतःकरणाने प्रार्थना केली देवाला. त्याने क्षमा मागली. With contrite heart, he asked forgiveness to God. He confessed his sins, sin of obedience. आणि देवाला त्याने सांगितलं, मला कशाला या पोटामध्ये मारण्यापेक्षा, मला राहत ठेवण्यापेक्षा मला मारूनच टाक. आणि सत्य अंतःकरणाने प्रार्थना केल्यानंतर देवाने त्याचं ऐकलं. Whenever we repent, God listens. When we say, God forgive us, He forgives. He is willing to forgive us. This is what is one prayer that God will never say no. And that prayer is, Lord have mercy. Lord forgive my sins. And God will forgive us, as Jesus said, thou shalt be with me in paradise today. तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. If we say, आपण जर म्हटलं की देवा माझ्या पापांची क्षमा कर. या देवाच्या या पुस्तकातनं देवाच्या या विदीर्ण मोठ्या अंतःकरणाचं दर्शन होतं की आपण देवाच्या विरुद्ध गेलो तरी देव आपल्याला सोडत नाही, तो आपल्याला धरून ठेवतो. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा चुकलेल्या किंवा भटकलेल्या मेंढराच्या दृष्टांतावरून आपल्याला शिकवून टाकलं की उत्तम मेंढपाळ त्या ठिकाणी जातो, नव्यानं सोडून त्याला परत कळपामध्ये आणतो. देवाचं प्रीतीपूर्ण अंतःकरणाचं दर्शन या पुस्तकातून आपल्याला मिळतं. एक चांगला आशीर्वाद आपल्याला या पुस्तकात मिळतो की जेव्हा इतरांना देवाने आशीर्वाद दिला आहे तेव्हा त्यांच्या आनंद उत्सवात सामील आपण व्हायला पाहिजे. We should be able to celebrate when others have been blessed by God. And this is very, very difficult thing. आनंद करणाऱ्याबरोबर आनंद करा आणि रडणाऱ्याबरोबर रडा. जे लोक रडतात त्यांच्याबरोबर रडायला पुष्कळ सोपं जातं. आणि मला सुद्धा फार लवकर अश्रू येतात माझ्या डोळ्यामध्ये. इव्हन काही पुस्तक वाचत असताना किंवा असंच काहीतरी फारच हृदयदर्पणाची काही गोष्टी असतील तर मला फार लवकर अश्रू येतात. बरेचसे लोक आहेत खूप संवेदनशील असतात आणि पण पुष्कळ इतरांचं दुःख बघून आनंद करणारे सुद्धा लोक असतात. ज्यांना एक चांगला मराठीमध्ये शब्द आहे, सध्या एकदम माझ्या डोक्यात आलेलं नाही. पण इतरांवर संकट आल्यानंतर आनंद करणं, पुष्कळ असंही उलट अंतःकरण असू शकतं. पण आनंद करणाऱ्याबरोबर आनंद करणं हे पण खूप सोपं झालं. बर्थडे आहेत कोणाचे, लग्न वगैरे आहेत कोणाचे, रिसेप्शन्स आहेत, आनंदाचे प्रसंग आहेत, तेव्हा आपण त्यांच्या आनंदात सहभागी होतो. त्यांनी बोलावलं जेवायला, तिचे फार आनंदाने जेवतो, मित्रमंडळीला भेटतो. पण यामध्ये सुद्धा
त्यांच्या आनंदात खरेपणाने सहभागी होणं फार कठीण असतं. आणि आनंद करणाऱ्याबरोबर आनंद करा आणि दुःख करणाऱ्याबरोबर दुःख करा, याचा पवित्र शास्त्राप्रमाणे अर्थ असा आहे की जेव्हा इतरांना देवाने एक चांगली गोष्ट दिलेली आहे, चांगलं बक्षीस दिलेलं आहे, जेव्हा देवाची कृपा इतरांवरती खूप प्रमाणात झालेली आहे आणि त्यामुळे ते खूप आनंदित झालेले आहेत, तेव्हा ती कृपा, तो आशीर्वाद केवळ त्यांनाच मिळाला असं नाही, तर तो आशीर्वाद तेव्हा ती कृपा जणू काय आपल्यावरच झालेली आहे, माझ्यावरच झालेली आहे, अशा भावार्थाने आपण त्यांच्यामध्ये सहभागी व्हावं. त्याच प्रकारे जेव्हा लोकांवरती आपत्ती विपत्ती येतात, तेव्हा त्यांच्याबरोबर संवेदनशील अंतःकरण, करुणेचं हृदय बाळगून ते संकटात सहभागी खरेपणाने होणं, केवळ केवळ इमोशनली नाही, पण ते कृतीत उतरून त्यांच्या बरोबर राहणं, हे प्रत्येक विश्वासणाऱ्याचं कर्तव्य आहे, असं पवित्र शास्त्रात आपण बघतो आहे. आणि इन्स्टेड ऑफ रिजॉयसिंग, जोना बिकेम अपसेट. जेव्हा निनवेच्या लोकांनी देवाच्या वचनाचा स्वीकार केला, त्यांनी गोंधळात ते नेसले, त्यांनी पश्चाताप केला, देवाने त्यांची क्षमा केली, तेव्हा योनाला राग आला. तो काही त्यांच्या आनंदात सहभागी झाला नाही, त्याला ते काही आवडलं नाही. त्याला कारण, प्रबळ कारण होती, कारण हे लोक एकतर दुष्ट होते, दुसरी गोष्ट देवाच्या लोकांच्या विरुद्ध होते, त्यांचे ते एनिमी होते. पण प्रभू येशू ख्रिस्ताने शिक्षण दिलं, जशी आपणावर तशी आपल्या शेजारावर प्रीती करा, हेच नाही, पण पवित्र शास्त्रामध्ये आणि प्रभू येशू जे काही आपण निर्णया ठिकाणी वाचतो आणि विशिष्ट येशू ख्रिस्ताने जी शिकवण दिलेली आहे, त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती करतात, तर काय मोठं आहे. अशांवरती आपण प्रीती करायला पाहिजे की जे आपल्याला परतफेड करू शकत नाही. आणि इतकंच केवळ नाही, तर पुढे जाऊन तुम्ही तुमच्या शत्रूंवर प्रेम करा, त्यांच्यासाठी प्रार्थना करा, असं म्हटलेलं आहे. योनाने याच्यामध्ये जर काहीच केलं नाही, उलट त्याला राग, त्याला ते काय आवडलं नाही. When good things happen to your friends, relatives, colleagues, it is our duty to celebrate the accomplishment, the good fortune. Fortune is not a good word, biblical word, but good fortune, just to make you understand. If we are one with them in this celebration, we are matured in faith. आपण आपल्या विश्वासात मुळावलेले असे आहोत. हे सर्व आशीर्वाद, हे जे धडे आहेत, ते आशीर्वादासारखे आपल्याला आहेत. आणि आज शेवटी मला केवळ एक कंपॅरिझन करायला पाहिजे, तुलना करायला पाहिजे, जगिक बाप आणि स्वर्गीय बाप. आपण असा विचार करू की योनासारखा एखादा जर मुलगा असता की ज्याने बापाचं ऐकलं नाही आणि विरुद्ध दिशेला तो निघून गेला, दूर निघून गेला, लपण्याचा प्रयत्न केला, पळून गेला, आणि असा जर मुलगा परत आला असता, तर जगिक बापाने काय केलं असतं? फार क्वचितच असं बाप असतील की त्याने म्हटलं असतं, वा 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 वा, येऊन जातो आला म्हणून. नाही, अशा जगिक बापाने मात्र त्याला घरात घेतलं नसतं, त्याचा स्वीकार केला नसता. पण उधळ्या पुत्राचा दृष्टांत, पॅराबल प्रभू येशू ख्रिस्ताने दिला. That prodigal son's father was waiting for his arrival with open arms, and he celebrated his coming back. But त्याच्या अगोदर there was a miracle. There was a miracle of change of heart of that fellow, that Udaya Putra, that prodigal son. While he was grazing the pigs, and he was tempted to eat whatever the pigs were eating out of pangs of hunger, he remembered his father's house. He said a prayer of repentance right there. तिथंच त्याने पश्चातापाची प्रार्थना केली
आणि ती पश्चातापाची प्रार्थना जेव्हा तो परत आला तेव्हा ती प्रार्थना त्याने म्हणून दाखवली स्वतःच्या अंतःकरणाने. आणि देवाने त्या पॅराबलमध्ये असं म्हटलेलं आहे की बापाने, हेवनली फादर, आवर फादर इन हेवन, त्या फादरने उदळ्या पुत्राचा स्वीकार केला आणि सेलिब्रेट केला. अर्थात जेव्हा केव्हा कोणीही व्यक्ती प्रभूकडे येते पश्चातापी अंतःकरणाने, तेव्हा प्रभू कधीही त्यांना परत करत नाही. एक्सोडस 34 आणि 4 मध्ये खूप चांगलं वचन आहे. आय एम द लॉर्ड गॉड, आय एम मर्सीफुल अँड व्हेरी पेशंट with my people. I show great love and I can be trusted. Praise the Lord. देव सदैव आपल्याला क्षमा करण्यासाठी, आपला स्वीकार करण्यासाठी तयार असतो. आज जो काही पाठ आपण इथून घेतलेला आहे, या धड्याच्या आधारे जो आशीर्वाद आपल्याला मिळालेला आहे आणि तो हा आहे की देवाला पाप आणि दुष्कृत्य आवडत नाहीत, त्याने तो प्रसन्न होत नाही आणि ते तो सहन सुद्धा करू शकत नाही. पण त्यासाठी प्रभूचा उपाय आपल्यासाठी आहे, तो पाप क्षमा आपल्याला करतो. आपल्याला जी देणगी देवाने दिलेली आहे आणि जीवन ही फार मोठी देणगी आहे, याचा उपयोग देवाचे आज्ञा पालन करून देवाच्या कार्यासाठी आपण करायला पाहिजे. वादळ देवाची प्रेमाची साक्ष देण्यासाठी त्याचा वापर आपण करू शकतो. वी कॅन यूज struggles and storms in our life to proclaim and witness about God's love. पुष्कळदा आपलं जीवन, आपलं वर्तन हे इतरांना त्रासदायक होतं किंवा आशीर्वाद देऊ शकतं. त्याच्यामुळे योनाच्या जीवनाकडे जर आपण बघितलं तर इतरांना त्रास झाला, पण पश्चातापी अंतःकरणाने प्रभूकडे येऊन जेव्हा तो निनवेकडे गेला तेव्हा त्याच्या देवाने दिलेल्या संदेशाच्या द्वारे इतर लोकांना तारणाचा आशीर्वाद मिळाला. त्यासाठी आपण योसेफाचं सुद्धा उदाहरण वापरलेलं आहे. पश्चाताप करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या अपराधांची क्षमा करण्यासाठी देव आजही तयार आहे. गॉड इज विलिंग टू फॉरगिव्ह एव्हरी पर्सन हू कम्स विथ अ कॉन्ट्राक्ट हार्ट आफ्टर रिपेंटन्स. आणि we should celebrate when anyone is blessed by God. इतरांना देवाने आशीर्वाद दिला असेल हे आपण बघितलं, अनुभवलं किंवा आपण आपल्याला माहित आहे, तेव्हा अशा लोकांच्या आनंदात आपण सहभागी व्हावं. आणि शेवटी आपण हे बघितलं की आपला बाप हा प्रेमळ पिता आहे आणि कधीही आपण त्याच्याकडे वळू शकतो. जर अति दुष्ट पूर्ण सिटीचं, शहराचं, निनवे शहराच्या लोकांनी पश्चाताप करून देवाने त्यांना जर माफ केलं तर आपणही कधीही देवाकडे जाऊ शकतो. अहो कष्टकरी भाराक्रांत जनो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विश्राम देईन. आमेन.